भाऊसाहेब 2 मिनिटांसाठी पेपर द्याल का? काय झालं अभि? बादलपूर गावात दहशत. 2.5 महिन्यात चौथं मूल रहस्यमयरित्या गायब. गावात विचित्र घटना घडत आहेत. गावात शेतीभातीचंही काही खरं नाही. पशुपक्ष्यांचे मृत्यू होत आहेत. गावकऱ्यांचं म्हणणं आहे की या घटना अशाच घडत नाहीयेत. यामागे भूत प्रेताचा हात आहे. भूतप्रेत? व्हॉट नॉनसेन्स. हे भूतप्रेत वगैरे असतं का? अरे ही भूत भीत काही नसतात. ते फालतूची बडबड नको करू माझ्या बरोबर. पण साहेब, मी असं ऐकलंय साहेब की आधी जो चौकीदार काम करत होता तो गायब झाला होता. परत बडबड केली तू. अरे तो गायब नव्हता झाला, पळून गेला होता त्या गावच्या पोरी बरोबर. आणि एक गोष्ट कान उघडून ऐक. हे बघ, माझ्या मेवण्याच्या सांगण्यावरून मी तुला कामाला ठेवतोय. नाहीतर या गावात लोकांची कमी नाही. आताच सांग, तुला जर काम करायचं नसेल. नाही 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 साहेब, माफ करा साहेब, मला कामाची खूप गरज आहे साहेबची. मला कामावर ठेवून द्या साहेब. ठीक आहे, चप चप चप, बस बस. ठीक आहे, ठीक आहे, बंगल्याची चावी. आणि ऐक, उद्या धाकटे मला अमेरिकेहून घेऊन येत आहेत. मी कोणाला तरी पाठवून बंगला साफ करून घेतो. कळलं? ठीक आहे साहेब. लक्ष ठेव. ठीक आहे. आता मी जातो. हो साहेब. अरे देवा, अंधार पडणार आहे. रात्र व्हायच्या आधी घरी पोहोचण्यातच भलय. काळजी घे देवा. ज्ञानमान ज्ञानपून सागर. अभि, तू कसं काय म्हणू शकतोस की हे सगळं खोटं आहे? आय मीन, असंही होऊ शकतं की त्या गावात अशा घटना घडत असतील. साहिल, तुझ्या म्हणण्यावरून असं वाटतं की तुझा भूताप्रेतांवर विश्वास आहे. अभि, माझा याच्यावर अजिबात विश्वास नाहीये. अरे पण काय? पण काय? तू कधी भूताला पाहिलंयस? मग झालं तर भूत नसतात. अभि, असं तर आपण देवाला देखील नाही पाहिलंय. तू बघितलंयस? नाही ना? मी बघितलंय? नाही ना? पण आपण सगळे देवाला मानतो, म्हणजे देव आहे. साहेब, या वादाला काहीच अर्थ नाही. पण मला वाटतं त्या गावात काही ना काही गडबड नक्कीच आहे. आपल्याला जीवशी याबाबत बोलायला हवं.
अभिनव, साहिल, प्रेताला खाली घ्या. अभि, इकडचं वातावरण खूप अजीब आहे यार. आणि बघितलंस, इथे आल्यावर आपल्याला काय बघायला मिळालं? मग साहिल यात नवते काय? हा, आपण हे सगळं नेहमीच तर बघतो. चीफ, या माणसाच्या शरीरावर कुठल्याही झटापटीचे निशाण नाही आहेत, पण हो, याच्या डोक्यावर एक छोटीशी जखम आहे ज्यातून जास्त रक्त नाही व्हायलंय. शायना, याचा अर्थ असा की याच्या शरीरातलं रक्त कमी झालं म्हणून याचा मृत्यू नाही झालाय. तर मग मृत्यू झाला कसा? याचं शरीर निळसर झालंय. असं शक्यतोवर हार्ट अटॅक येऊन मरणाऱ्या लोकांसोबत होतं. शायना, एक काम कर, लगेच याच्या बॉडीला जवळच्या हॉस्पिटलमध्ये पोस्टमॉर्टम साठी पाठवून दे. येस चीफ.
हे पाहताय चीफ, पायांचे निशाण. पण चीफ, हे कोणा मामूली पायांचे निशाण नाही आहेत. यांची साईज बघा किती मोठी आहे. असे निशाण या झाडापासून त्या घरापर्यंत आहेत. चीफ, काही ना काही कनेक्शन नक्कीच आहे. आणि चीफ, मी काही लोकांना चौकीदाराबद्दल विचारलं. तो चौकीदार कालच कामावर आला होता आणि तो या गावातला पण नाही. अभि, या घरातल्या मालकाला किंवा केअरटेकरला बोलवणार. आपल्याला नक्कीच त्यांच्याकडनं काही ना काहीतरी माहिती मिळेलच. आणि साहिल, तू या घराच्या आत जाणे बघ, आपल्याला काही पुरावे मिळत आहेत की नाही. चीफ, फक्त मी नाही, मला म्हणायचं फक्त तूच साहिल. तू जा बघू, आम्ही येतो मागून. काय विचार करताय चीफ? अभि, मी या पावलांच्या ठशांना समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. नक्की काय अर्थ असेल याचा? चालते व्हा इथून. या खुणेचा अर्थ आहे इथून चालते व्हा. ही भूताप्रेतांची भाषा आहे. ते सांगतायत इथून सगळ्यांनी चालते व्हा. हे कोणाला नाही सोडणार. चालते व्हा इथून. मरणार सगळे. चीफ, या घराची अवस्था बघून तर असं वाटतंय की हे घर खूप दिवसापासून बंद होतं. घराला भेगा देखील पडल्यात आणि इकडे रक्ताचे डाग देखील. मला वाटतं तो रखवालदार इकडे काहीतरी करण्यासाठी आला होता आणि या घरात आल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. हो साहिल, पण आश्चर्याची गोष्ट ही आहे की चौकीदाराचा मृत्यू या घरी झाला. मग त्याचं प्रेत तिथे झाडावर कसं काय गेलं? चीफ, या घरातलं सगळं सामान जिथल्या तिथे व्यवस्थित आहे. इथे तोडफोडीचे निशाण अजिबात नाही आहेत. कळत नाहीये चीफ, त्या चौकीदाराचा मृत्यू इथे झाला तर झाला तरी कसा? हो अभि, हीच तर गोष्ट आपल्याला शोधून काढायची आहे. एनिवेज, मी तुला या बंगल्याच्या केअरटेकरला बोलवून आणायला सांगितलं होतं. काय झालं त्याचं? माझं त्यांच्याशी बोलणं झालंय. ते कुठल्याही क्षणी येत असतील. नमस्कार मालक. मालक, मीच आहे या प्रॉपर्टीची देखभाल करणारा मुनीम रामलाल. म्हणजे तुम्हीच त्या चौकीदाराला इथे कामाला लावलं होतं? होय मालक. मीच माझ्या मेवण्याच्या गावाहून बोलवलं इथं पहारेकरी म्हणून काम करायला. का? तुमच्या गावात लोक नाही आहेत का काम करायला, जे तुम्ही दुसऱ्या गावातून त्याला बोलवलं? मालक, खरं तर असं आहे की इथं कोणी काम करायला तयारच होत नाही. मला तर वाटतं मागच्या पहारेकऱ्याला पण त्याच भूतानं गायब केलं. आणि या पहारेकऱ्याला तर मारूनच टाकलं. मालक, एक गोष्ट सांगू, मागच्या काही महिन्यांपासून या गावातून कित्येक लोक, कित्येक पोरं आणि खूप जनावरं पण गायब झाली. भूताची सावली? काही अंदाज आहे तुम्हाला की भूत कोणाचं आहे? साहिल, हे बघा,
आम्ही असल्या अंधश्रद्धेवर विश्वास नाही ठेवत. मुनीमजी, तुम्ही आम्हाला हे सांगा की या घराचा खरा मालक कोण आहे आणि तो राहतो कुठे? ते मालक मी आहे या घराचा खरा मालक. हेच आहेत या घराचे मालक. म्हणजे तुम्ही इथे नाही राहत तर? गेल्या 7 वर्षांपासून मी अमेरिकेत सेटल्ड आहे. मग तुम्ही 7 वर्षानंतर इथे अचानक कसे काय आलात? सरपंच काकांनी मला फोनवर सांगितलं की ते कायमचेच गाव सोडून आपल्या मुलाकडे शहरात राहायला जाणार आहेत आणि म्हणूनच मी इथे आपली सगळी प्रॉपर्टी विकायला आलेलो आहे. मालक, आता हे सगळं विकून मला या जबाबदारीतून मोकळं करा. म्हणजे मी हे सगळं सोडून इथून दूर जाईल. हे तुम्हा सगळ्या लोकांना काय झालंय? मला हे कळत नाही, तुम्ही गाव सोडून का जातायत? काय सांगू धाकटे मालक, गावात एक भयानक भूत आलंय. व्हॉट नॉनसेन्स. हे भूत बीत असं काहीच नसतं. मिश्राजी, ह्याच अफवांना ऐकून आम्ही इथपर्यंत आलो आणि या गोष्टींचा शहनिशा करण्यासाठी आम्ही आज गावात थांबणार आहोत. मेजर साहेब, तुम्ही तयार असाल तर तुम्ही या घरात राहू शकता आणि मीही इथेच थांबणार आहे. तू इथे नाही थांबू शकत अजित. तुमची ओळख? हे माझे काका आहेत आणि या गावचे सरपंच. अजित, तुला माझ्यासोबत माझ्या घरी यावं लागेल. तू इथे नाही थांबू शकत. का? तुमचं घर पण याच गावात आहे ना? तिथे यांना धोका नसणार आहे? नाही होणार. कदाचित तुम्हाला माहिती नाहीये की गावाचा फक्त पश्चिम भाग म्हणजे हा भाग भूताच्या त्रासाने पछाडलेला आहे. साफसफाई झाली आहे? हो साहेब, घराची सफाई झाली आहे. ही इथली चावी घ्या साहेब. ठीक आहे. जर आम्हाला अजून कोणत्या गोष्टीची गरज पडली तर आम्ही सरपंचांना नक्कीच सांगू. तू जा. ठीक आहे साहेब. ओके गाईज, लेट्स गेट बॅक टू वर्क. साहिल, शायनाचा फोन आला होता ना तुला? तर मग काय सांगतायत त्या चौकीदारची प्रायमरी पोस्टमॉर्टम रिपोर्ट? पोस्टमॉर्टमच्या प्रायमरी रिपोर्टच्या अनुसार त्याचा मृत्यू हार्ट अटॅकने झालाय. हार्ट अटॅक? पण जर त्याचा मृत्यू हार्ट अटॅकने झालाय तर मग त्याचं प्रेत इथून त्या झाडापर्यंत कसं गेलं? याचा अर्थ त्या रखवालदाराने नक्कीच काहीतरी भयानक बघितलं असेल. एखादं भूत. काहीही काय बोलतोस तू? कमांड फोर्सचा एक ऑफिसर असताना देखील तू अशा गोष्टींवर तू विश्वास ठेवतोस? वेळ लागलाय का तुला? चीफ, आता तुम्हीच सांगा करायचंय काय? साहिल, तू गावातल्या बाकीच्या लोकांकडनं तू माहिती काढून घे आणि त्या सगळ्या लोकांची एक लिस्ट काढा ज्यांचा मृत्यू अशा रहस्यमय तऱ्हेने झालाय. आणि हे पण बघ तू की या दोघांमध्ये काही कनेक्शन तर नाहीये. ओके चीफ. आणि अभि, तू त्या मांत्रिकाची कुंडली काढून आण. होऊ शकतं कदाचित या गोष्टीच्या मागे त्याचा हात असू शकतो. राईट चीफ. मी इथल्या लोकल पोलिसला कॉन्टॅक्ट करतो, कारण मला असं वाटतं की ही केस सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला इथल्या लोकल पोलिसांची गरज पडेलच. एकदम तर समोर ये. कमळा. माझा तुम्हाला फक्त एकच प्रश्न आहे की एवढं काही तुमच्या गावात घडत असताना तुम्ही त्याच्या अगेन्स्ट ऍक्शन का नाही घेत? मेजर साहेब, आम्ही कारवाई करू, पण कोणावर? माणूस असता तर इतक्यात आमच्या कोठडीत असता, पण भूतावर आम्ही काय कारवाई करू? तुम्हीच सांगा. हे बघा इन्स्पेक्टर साहेब, जर आपल्याला या केसच्या मुळापर्यंत जायचं असेल तर आपल्याला या केसवर एकत्र काम करावं लागेल.
तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्ही तुम्हाला नक्की मदत करू. थँक्यू. चीफ, जसं तुम्ही सांगितलं होतं, मी गावातल्या लोकांची विचारपूस केली. त्यावरूनच आम्ही या 2 लिस्ट बनवल्या आहेत. ही त्या लोकांची लिस्ट आहे जे गायब झालेत आणि ही त्यांची ज्यांचे मृत्यू झाले. एनवेज अभि, त्या मांत्रिकाबद्दल तुम्हाला काही माहिती पडलं? काही खास नाही चीफ. इतर ढोंगी बाबांप्रमाणेच तो चित्रविचित्र हावभाव करत होता, मंत्र उच्चारण करत होता, ओरडत होता, भेकत होता, तर कधी लिंबू टाचण्या टोचत होता. मला असं वाटतं चीफ, लोकांमध्ये असलेल्या अंधविश्वासाचा फायदा उठवतोय तो. एनिवेज अभि, इथल्या लोकल पोलीसशी मी बोलून घेतले, ते आपल्याला या केसमध्ये मदत करणार आहेत. साहिल, आर यू ऑल राईट साहिल? चीफ, साहिल, मला वाटतं तू थोडासा आराम करावा. रात्र खूप मोठी आणि काम जास्त. मी आणि अभि पोलीस स्टेशनला जातोय कारण काही क्रिमिनल रेकॉर्ड चेक करायचे. चीफ मी ते डू एज आय से. चीफ मी पण तुमच्या बरोबर आता दिस इज एन ऑर्डर. कोण आहे? हे कोण आहे तिकडे? वाचवा! वाचवा! वाचवा!
साहिल साहिल काय झालं? साहिल काय झालं? अभि, तुम्हाला मारून टाकेल. नाही पळाला हवं. तुम्हाला मारून टाकेल. साहिल साहिल भानावर ये. मी म्हणतो भानावर ये. तो मला या घरातून मारून टाकायला बघतोय. माझ्या पायाखाली लिंबू पण आलं होतं. शट अप साहिल, शट अप. काय बरळतोयस तू? चला मग आतमध्ये चला ना माझ्या बरोबर. लेट्स गो. हे बघा चीफ, इकडे पूर्णपणे अंधार आहे आणि लाईट पण चालू नाही होत आहे. अभि, लाईट चालू कर. चीफ, हे कसं होऊ शकतं? अरे पण हे साहिल, इथे सगळं काही व्यवस्थित आहे. काय मस्करी आहे ही? मला वाटतं साहिल तुला भयंकर स्वप्न पडलं असेल. अरे नाही अभि, ते सगळं स्वप्न नव्हतं, खरं होतं. इनफ साहिल, जस्ट स्टॉप इट. तुला दिसतंय ना इथे सगळं व्यवस्थित आहे ते. तू डोकं ठिकाणावर आहे का? रिलॅक्स रिलॅक्स अभि, रिलॅक्स. अँड यू टू साहिल, काम डाऊन. अभि, सगळ्यात आधी तू आपल्या मनातला हा गैरसमज काढून टाक. आम्ही सगळे आहोत ना तुझ्या बरोबर. आणि होऊ शकतो की तुला एकटं बघून कोणीतरी तुला टार्गेट बनवलं असेल, पण आता आपण त्याला कोणालाच टार्गेट बनवायला देणार नाही आहोत. हा या गावाचा मॅप आहे आणि गावातल्या लोकांनी दिलेल्या माहिती अनुसार गावातला हा जो भाग आहे तो झपाटलेला आहे. आता या एरियाला आपण 3 भागामध्ये डिवाइड करूया. एरिया ए, एरिया बी आणि एरिया सी. एरिया ए मध्ये तू जाणार आहेस अभि. एरिया बी मध्ये साहिल तू जायचेस एका कॉन्स्टेबल बरोबर. आणि एरिया सी मध्ये मी जाणार. ऑल राईट गाईज, लेट्स मूव्ह. अरे अजितजी, नमस्कार. कसे आहात तुम्ही? हो, मी ठीक आहे. नमस्कार. कशी चालू आहे तुमची तपासणी? हो, तपासणीसाठी आज रात्र आम्ही पूर्ण रात्र या गावाची पेट्रोलिंग करणार आहोत. चीफ, ते सगळे आपलं घर सोडून कुठे चाललेत? काही दिवसांपासून गावातील लोक रात्री मंदिरात जाऊन राहतात. मुखियाजी, जर संपूर्ण गाव भूताप्रेताला घाबरून आपलं घर सोडून मंदिरात रात्र काढतात, तर तुम्ही यावेळी इथे काय करताय? ऍक्च्युली या ब्रोकरला मी माझं घर दाखवायला आणलं होतं. साहेब, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की हे घर विकणं कठीण आहे. तरीही तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी तुमच्या सोबत आलो. आता मला लगेच घर दाखवा. बघा ना, रात्र सुद्धा झाले. माझ्याही घरी माझी बायका पोरं वाट बघतायत. ओके, बेस्ट ऑफ लक.
असं वाटतं त्या घरात कोणीतरी आहे. तुम्ही बरोबर बोलत आहात. चला बघूया. साहेब 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 मारू नका साहेब. साहेब मारू नका साहेब. साहेब प्लीज साहेब. साहेब 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 माफ करा साहेब. साहेब माफ करा. खूप माजवलीस दहशत तू या गावात. लोकांना घाबरवून त्यांना घरातून दूर पाठवून त्यांच्या घरी चोऱ्या करतोस तू. आणि तू मला घाबरत होतास काय? भूत बनायला चालला होता तुझ्या तर ना. चल तुझं आता असं भूत बनवतो ना. लोकांना घाबरवण्यासाठी तू लोकांना गायब केलंस. काही लोकांना तर मारायलाही कमी नाही केलंस. ज्या ज्या लोकांना तू गायब केलास ती सगळी लोक कुठे आहेत? आणि हे पण सांग की तुझ्याबरोबर कोण कोण आहे. बोल. साहेब मी सामान्य चोर आहे साहेब आणि जवळच्याच गावात राहतो. ऐकलं होतं या गावामध्ये लोक भूताला खूप घाबरतात. तेव्हा मी आणि माझे मित्र इथे आलो साहेब. आम्ही फक्त भूत आहे या अफवेचा फायदा उचलला साहेब. पण साहेब ही अफवा आम्ही नाही पसरवली साहेब. खोटं बोलतोस? साहेब साहेब मी खरं बोलतो खोटं साहेब. बोलतोस? साहेब मेजर साहेब, आम्ही त्या चोराच्या साथीदाराला पकडलंय. लवकरच मी त्यांच्याकडून ही माहिती काढेन की बाकीचे साथीदार कुठे आहेत. तुमच्या मदतीने आम्ही त्यांना पकडलंय. नाहीतर आम्ही पण हेच गृहीत धरलेलं की इथे खरंच भूत आहे. मग चीफ आपण चालायचं का तिकडे? नाही, आता नाही. पण का चीफ? आपण गुन्हेगाराला तर पकडलंय ना. अभि तू ऐकलं नाहीयेस की त्या चोराने काय सांगितलं ते? चोराने हे सांगितलं होतं की त्याने भूताच्या अफवेचा फायदा उचलला होता. याचा अर्थ भूताची अफवा त्याने नाही पसरवली आहे. म्हणजे याच्याने सरळ सरळ कळतंय की या गोष्टींच्या मागे कोणा तिसऱ्याचा हात आहे. पण चीफ असंही होऊ शकतं ना की तो आपल्या साथीदारांना लपवण्यासाठी असं काहीतरी बोलत असेल. तो हे फक्त असंच म्हणत असेल कारण त्याच्यावर फक्त चोरीचा आरोप व्हावा, ना की मर्डर आणि लोकांना गायब करण्याचा. होऊ शकतं अभि, हे पण होऊ शकतं. तरी पण मी कोणताही चान्स घेऊ इच्छित नाहीये. आणि म्हणूनच आज पूर्ण रात्र या गावामध्ये पेट्रोलिंग करायचंय. आणि जर सगळं काही ठीकठाक असेल तर आपण उद्या नक्की निघून जाऊया. पण आता ह्या एरियातल्या सगळ्या चोरांना राऊंड अप मध्ये घे लगेचच. चला. एवढ्या दुरून मी इथे आलो, पण झालाय मला काही फायदा इथे? काहीच झाला नाही. अरे राठोड साहेब या. मी तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायला आलोय की काल रात्री आम्ही भूताच्या वेशात चोरी करणाऱ्या एका चोऱ्याला पकडलंय. हो हो आम्हाला माहिती आहे. हो मग तर ही आनंदाची बातमी ऐकून तुम्हाला तर आनंद झाला पाहिजे, पण तुम्ही तर इतके अपसेट का आहात? अहो ते स्वतःचं घर आणि जमीन विकू न शकल्यामुळे काळजीत आहेत. ऑफकोर्स या भूताबिताशी आम्हाला काय घेणं देणं आहे? एनिवे, जर तुमचं काम संपलं असेल तर आता हे तुम्ही निघू बघा, शकता. आम्ही लवकरच इकडनं निघून जाऊ. तुम्ही आम्हाला तुमचं राहायला घर दिलं त्याच्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. इट्स ओके. पण जाताना किल्ला इथे ठेवून जा. या रवी, हम्म. तुला नाही वाटत की आपण जास्त टाइमपास करत चाललोय? का? अरे त्या भूताचं नाटक करणाऱ्या चोराला तर आपण पकडलाय ना. यू मीन आपण? मला म्हणायचं होतं की तू पकडलं. मानलं की तू भूताला पकडलं. बरं झालं ना तुझ्या हाती लागलं. जर माझ्या हाती लागलं असतं ना. बास बास बास. माहितीये खूप शूर आहेस तू. तुझा शूरपणा तर तू कालच सिद्ध केलायस. भूत भूत भूत. चेहरा पाहिलेला स्वतःचा पिवळा पडला होता भीतीने आणि आता बढाया मारतोयस. काय झालं? बोलत का नाहीयेस? अरे बोल ना साहिल.
साहिल 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 उठ उठ साहिल साहिल हा तर अभिचा आवाज आहे. थांब तिकडेच. थांब तिकडेच नाही तर मी गोळी झाडेन. बोल कोण आहेस तू? बोल. सुजित सुजित सर सुजित. बाळा थांब थांब बाळा, देवावर विश्वास ठेव, सगळं ठीक होईल. काका मला नका थांबू. आता इथे मी 1 मिनिट जरी थांबलो ना तरी कुठल्या ना कुठल्या संकटात सापडेन. ज्याच्यामुळे तुम्हाला त्रास होत होता मी त्यालाच इथे घेऊन आलोय. होय. व्हॉट? अभि साहिल घेऊन या त्याला. तुम्ही तर याला खूप चांगले ओळखता. हो हो, हा तर आमच्या काकांचा लहान साला आहे. भाऊजी मला वाचवा. तुम्ही कुठे चाललात सरपंच राव? आता बोल. आता बोल खरं काय आहे ते. बोल. सांगतो, हे सगळं कारस्थान मीच रचलं होतं आणि गावात भूताची अफवा सुद्धा मीच पसरवली होती. पण खरं सांगतोय, मी कोणाचा खून नाही केला आणि नाही माझा साला सुजितने. आम्ही दोघांनी तर मिळून फक्त भूताच्या नावावरती भीती पसरवली होती. आणि या गावात जी मुलं गायब झाली त्यांना मीच कैद करून ठेवलंय. माझा साला सुजितच्या गोडाऊनमध्ये. पण आम्ही लोकांनी कोणाला नुकसान नाही पोहोचवलं. खरंच सांगतो, कोणाचं नुकसान नाही केलं आम्ही. नुकसान नाही केलं
आणि त्या नोकराचं काय? आता बोलतोस की देऊ एक? साहेब मी त्याला घाबरवत होतो, पण तो म्हातारा मनाने खूप भित्रा निघाला आणि साहेब त्याला हृदयविकाराचा झटका आला, त्यामुळे तो तिथेच मेला. आणि मी त्याला मारून झाडावर लटकवलं, कारण लोकांमध्ये दहशत अजून वाढावी. काका हे सगळं काय आणि तुम्ही का केलं हे सगळं? मी सांगतो तुम्हाला मिस्टर अजित, जेव्हा आम्ही ह्याला पकडलं आणि याची थोडीशी खातिरदारी केली तेव्हा हा एकदम पोपटासारखा बोलायला लागला. आणि तुम्हाला तर हे चांगल्या प्रकारे माहिती असेल की तुमच्या गावापासून काही अंतरावर डोंगर आहेत जिथे खूप लांबून टुरिस्ट आपल्या ट्रेकिंगसाठी येत असतात. आणि आजही इथे हॉटेलची सुविधा नाहीये. आणि मुंबईचे सुप्रसिद्ध हॉटेलियर मिस्टर चिनॉय सेठ इथे तुमच्या गावामध्ये एक 5 स्टार हॉटेल बनवू इच्छितात. आणि म्हणूनच ते इथे आले होते आणि तुमच्या गावातल्या एका ब्रोकरशी बोललेही होते. आणि तो ब्रोकर तिथेच होता जो तुमचं घर विकण्यासाठी तुमची मदत करत होता. जेव्हा त्या ब्रोकरने तुझ्या काकांशी बातचीत केली तेव्हा त्यांच्या डोक्यात एक प्लॅन आला. आणि तेव्हा तुमच्या काकांच्या डोक्यात असा विचार आला की का नाही आपण या गावातली सगळी जमीन विकत घेऊन त्यांना विकावी. आणि म्हणूनच यांनी या सुजित बरोबर आणि त्या ब्रोकर बरोबर एक मास्टर प्लॅन केला. या भूताप्रेताची अफवा पसरवून या गावातली जमीन अगदी पाण्याच्या भावात विकत घ्यावी आणि मग ही जमीन अगदी मोठ्या भावात त्या चिनॉय सेटला विकायची. आणि म्हणूनच त्यांनी तुम्हालाही इथे ह्याचसाठी बोलवलं. काय बोला मुखियाजी, मी बरोबर बोलतोय ना? हो, पण तुम्ही लोकांनी इथे येऊन माझा सगळा प्लॅनच फिसकटून टाकला. अभि साहिल, या दोघांनाही त्यांचा साथी त्या ब्रोकरकडे घेऊन जा. जेलच्या आत दगड फोडून फोडून एकमेकांना वाटतील आपला हिस्सा. घेऊन जा. मनुष्याकडे कितीही इज्जत, रुतबा किंवा पैसा का असेना, तरीही तो त्यापेक्षा जास्त पैसे कमवण्याच्या लोभात पडतो. जास्त पैसे कमवणे ही काही वाईट गोष्ट नाहीये, पण ते जास्त पैसे कमवण्यासाठी अशा प्रकारचा मार्ग निवडणं हा एक कायद्याने गुन्हा आहे. आणि तसंही आपल्या देशात असले किस्से अगदी रोजच्या रोज होतात. अशा भूताप्रेताच्या अफवा पसरवून लोकांची जमीन संपत्ती किती जणांनी हडप केली आहे. आणि म्हणूनच मी हे सांगेन तुम्हाला, अशा अफवा नका पसरवू, त्यांवर लक्ष देऊ नका आणि अंधश्रद्धेचा एकत्र विरोध करा. सावधान रहा, सुरक्षित रहा.